नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग म्हणजे 22 वर्षांपूर्वीच्या सत्याचा महास्फोट होता. हातामध्ये जळते लाकूड घेऊन प्रतिमा आत्या महिपत समोर ठामपणे उभ्या असतात. महिपत त्यांच्याकडे बघत म्हणतो, जगण्यासाठी केवढी ती धडपड प्रतिमाबाई. एवढा मोठा ॲक्सिडेंट मी घडवून आणला तरी तू जिवंत राहिलीस, पण आज तू माझ्याच हातून मरणार. तो कबूल करतो की तो अपघात नव्हता, तर त्याने केलेली ती योजना होती. मला त्या रात्री तुला, तुझ्या पोरीला आणि नवऱ्याला तिघांना संपवायचं होतं. त्यासाठी मी ड्रायव्हरला मालामाल केलं. सायली झाडाच्या आडून हे सगळं ऐकत असते आणि तिलाही तो लहानपणीचा अपघात आठवतो. महिपत पुढे सांगतो, तू गाडीतून बाहेर फेकली गेलीस तेव्हा मी तुला जळतं लाकूड घेऊन मारलं, कारण तेव्हा माझ्याकडे बंदूक नव्हती. फक्त तुझं थोबाड जळालं, तू मेली नव्हतीस. 22 वर्षांनंतर आता मी तुला पुन्हा याच जागी मारणार. दुसरीकडे पोलीस स्टेशनमध्ये रविराज किल्लेदार अपघाताचे जुने रेकॉर्ड्स तपासत असतात. त्यांना कळतं की अपघाताच्या वेळी मारल्या गेलेल्या बाबू नावाच्या व्यक्तीचं डेथ सर्टिफिकेट रेकॉर्डमध्ये नाहीये. याचा अर्थ बाबू जिवंत असण्याची शक्यता आहे. ही मोठी गोष्ट रविराज यांच्या लक्षात येते. तिकडे प्रतिमाहत्या महिपतच्या डोळ्यात डोळे घालून त्याला जाब विचारतात, सैताना, का केलंस तू हे सगळं? आमची आणि तुझी धड ओळखही नव्हती. कसला राग काढलास? प्रतिमाहत्या सांगतात की शुद्धीवर आल्यावर त्या तन्वीला शोधत धावत होत्या तेव्हा महिपत त्यांच्या समोर आला आणि त्यांनी त्याच्याकडे मदत मागितली होती. महिपत आता त्याला हे सगळं करायला कोणी सांगितले हे सिक्रेट उघड करणार असतो. तेवढ्यात त्याचा जिब्रागुंड तिथे येतो. महिपतचे गुन्हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड होत असतानाच एक दुसरा गुंड चैतन्याच्या डोक्यात वार करतो आणि चैतन्य बेशुद्ध पडतो. आता तिथे अत्यंत तणावाची परिस्थिती निर्माण होते. महिपत प्रतिमा आत्यांवर बंदूक रोखतो, तर दुसरीकडे त्याचा गुंड सायलीवर बंदूक रोखतो. सायली हिंमत दाखवून आपल्या हातातील जळते लाकूड गुंडासमोर धरते. अर्जुन मागून सगळं पाहत असतो. तेवढ्यात ठाऊम असा आवाज होतो. तिथे इन्स्पेक्टर सावंत यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची टीम येते आणि महिपतला घेराव घालते. महिपत आणि त्याचे गुंड पोलिसांवर गोळीबार करतात. अर्जुन त्वरित प्रतिमा आत्या आणि सायलीला बाजूला घेऊन सुरक्षित ठिकाणी सरकवतो. महिपत आणि पोलिसांमध्ये बराच वेळ गोळीबाराची चकमक रंगते आणि याच गोंधळात महिपत एका ट्रकमध्ये बसून तिथून पसार होतो. अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना सांगतो की त्यांनी झाडांवर कॅमेरे लपवले आहेत. गुंडांनी 3 कॅमेरे तोडले असले तरी 2 कॅमेरे अजून सुरू आहेत आणि त्यात महिपतचा कबुली जबाब रेकॉर्ड झाला आहे. जंगलात लपून बसलेल्या नागराजचा पाय मुरगळलेला असतो. तो लंगडत लंगडत रस्त्यावर येतो आणि लिफ्ट मागतो. याच वेळी रात्री घराबाहेर पडलेली प्रिया तिथे कार घेऊन येते. नागराजला पाहून प्रिया म्हणते, काका, तुम्हाला मदतीची गरज पडेल तेव्हा पुतळीच येणार ना? नागराज वेदनेने विव्हळत गाडीत बसतो आणि प्रियाला लवकर महिपतकडे जायला सांगतो. पहाटेच्या वेळी प्रतिमा आत्या, सायली आणि रविराज किल्लेदार घरी पोहोचतात. त्यांची अवस्था बघून कल्पनाताई आणि प्रतापराव हादरतात. अर्जुन आणि चैतन्य, जो आता शुद्धीवर आला आहे, ते देखील नंतर येतात. कल्पनाताई त्यांची दृष्ट काढतात. घरात बसल्यावर अर्जुन, प्रतापराव आणि कल्पनाताईंना महिनावतीच्या घरी फोटो बघितल्यापासून ते रात्री जंगलात महिपतने दिलेला कबुली जबाब आणि गोळीबारापर्यंतचा सगळा थरार कथन करतो. हे सगळं ऐकून कुटुंब हादरून जातं. या सर्व प्रकारानंतर सायली अर्जुनला विचारते, महिपत जेव्हा प्रतिमा आत्या आणि रविराज यांच्या भूतकाळाबद्दल बोलत होता तेव्हा मला त्रास का होत होता? माझा या सगळ्याशी काय संबंध आहे? प्रेक्षकांनो, सायलीने विचारलेला हा प्रश्नच सर्वात महत्त्वाचा आहे. याचा अर्थ सायली हीच खरी तन्वी आहे हे आता लवकरच उघड होणार आहे. आता अर्जुन कधी तिच्या पायावरचे तुळशीपत्र पाहतो आणि हे सत्य कधी बाहेर येते हे बघणे फारच रंजक ठरणार आहे.